वेलकम स्टुडंट्स इन सहा शिक्षण यूट्यूब चॅनल. स्टुडंट्स, आज आपण 7th स्टँडर्डचा सब्जेक्ट घेत आहोत हिस्टरी अँड सिविक्स. तर यामधला 4th चॅप्टर आहे महाराष्ट्र बिफोर द टाइम्स ऑफ शिवाजी महाराज. शिवपूर्वकालीन महाराष्ट्र असं या चॅप्टरचं नाव आहे. सो या चॅप्टरचा आपण कंप्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. तर याच्या बरोबरच याच्या आधीचेही जे 3 चॅप्टर्स आहेत त्याचे सुद्धा एक्सरसाइज आपण बघितलेले आहेत. त्यासाठी एक प्लेलिस्ट बनवली आहे. त्या प्लेलिस्टमध्ये ते सगळे एक्सरसाइज तुम्हाला बघायला मिळतील. तर आता तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे त्याच्यावरती बटन प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे तुमच्या स्टँडर्डशी रिलेटेड जे जे व्हिडिओज मी अपलोड करेन त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. सो चला आपण स्टार्ट करूयात. क्वेश्चन फर्स्ट, कंप्लीट द फॉलोइंग चार्ट. तर पुढचा चार्ट आपल्याला कंप्लीट करायचा आहे आणि अशा पद्धतीचा चार्ट हा तुमच्या एक्सरसाइज मध्ये विचारलेला आहे आणि हे आहे याचं आन्सर. सी, विलेज म्हणजेच मौजा. तर व्हॉट इट मीन्स, तर त्याला काय म्हटलं जातं, अ स्मॉल विलेज, लहान खेडेगाव. कसबा म्हणजेच अ बिग विलेज आणि परगणा इट इज अ ग्रुप ऑफ विलेजेस. देन ऑफिसर्स, पाटील, कुलकर्णी. कसबामध्ये द शेठ, द महाजन आणि परगणामध्ये द देशमुख, द देशपांडे. नाव एक्झाम्पल्स, मौजे बावधान. त्यानंतर कसबा, वाई कसबा ऑफ वाई परगणा. आणि परगणा द पुणे परगणा. तर बघा अशा पद्धतीने आपण हा चार्ट कंप्लीट केलेला आहे. अगदी व्यवस्थित तुमच्या लक्षात राहील अशा पद्धतीनेच हा चार्ट तयार केला आहे. सेकंड क्वेश्चन आहे राईट द मीनिंग. फर्स्ट, बुद्रुक. बुद्रुक म्हणजे काय हे आपल्याला विचारलं आहे. आन्सर, फर्स्ट पॉइंट, बुद्रुक इज अ सफिक्स ॲडेड टू द नेम ऑफ द विलेज. तर हे एक प्रकारचं त्या खेडेगावाच्या पुढे ॲड केलेलं सफिक्स आहे. विच इंडिकेट दॅट द विलेज वॉज इंडिपेंडेंट. सेकंड पॉइंट, द ओरिजिनल टाउन वॉज कॉल्ड बुद्रुक. आणि एक्झाम्पल, वडगाव, बुद्रुक. Second, Baluta. Answer, first point, a share of agriculture produce paid by peasant to the artisans for their services to the villagers. तर खेडेगावामध्ये बघा जे शेतकरी होते ते त्याच्यामध्ये शेतामध्ये जे जे पिकत होती तर तो काय करत होता, जे गावामधले वेगवेगळे सर्व्हिस देणारे असतात म्हणजे लोहार असू देत, चांभार असू देत किंवा इतर जे मटकी बनवणारा जो असतो तो असू देत, तर त्याच्या सर्व्हिससाठी तो त्याला काही त्याचे जे ॲग्रिकल्चर प्रोडक्ट असतील किंवा त्याच्या शेतामध्ये जे पिकलेलं असेल ते त्याला देत होता. त्यालाच बलुता असं म्हणतात. दिस शेअर वॉज नोन ॲज द बलुता. आणि अशा प्रकारच्या शेअरिंगलाच बलुता असं म्हटलं जातं. थर्ड आहे वतन. वतन इज एन अरेबिक वर्ड. तर हा एक अरेबिक वर्ड आहे. इन महाराष्ट्र इट इज यूज्ड टू रेफर टू हेरिडेटरी लँड टू विच द होल्डर डज नॉट हॅव टू पे रेव्हेन्यू. नाव स्टुडंट्स, तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही पटकन सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्हाला असेच एक्सरसाइजचे व्हिडिओ हवे असतील तर त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून कळवा. थर्ड क्वेश्चन आहे फाइंड आउट अँड राईट. फर्स्ट, पीपल फ्रॉम आफ्रिका हू हॅड सेटल्ड अलॉंग द कोकण कोस्टलाईन. आणि त्याला सिद्धी असं म्हटलं आहे. सेकंड, द ऑथर ऑफ अमृतानुभव.
आन्सर संत ज्ञानेश्वर. थर्ड, द प्लेस वेअर संत तुकाराम बिलॉंग्ड टू. सो संत तुकाराम हे देहू नियर पुणे, पुण्याजवळील देहू इथे त्यांचं वास्तव्य होतं. फोर्थ, ही कंपोज्ड भारूड. भारूड कोणी लिहिलेली आहेत? संत एकनाथांनी. फिफ्थ, ही एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ फिजिकल फिटनेस. फिजिकल फिटनेसचा इम्पॉर्टन्स कोणी एक्सप्लेन केलेला आहे? संत रामदासांनी. सिक्स्थ, वुमेन संत. तर महिला संत कोणत्या कोणत्या आहेत? संत सोयराबाई, संत निर्मलाबाई, संत मुक्ताबाई आणि संत जनाबाई. फोर्थ क्वेश्चन, राईट अबाउट these personalities and their work in your own words. फर्स्ट आहे संत नामदेव. आन्सर, फर्स्ट पॉइंट बघा, संत नामदेव वॉज अ ग्रेट संत ऑफ अ वारकरी मुवमेंट. तर वारकरी संप्रदायामधले ते महत्वाचे संत होते. He awakened the sense of equality in men and women belonging to all castes through the mediums of his excellent कीर्तन. तर कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी स्त्री पुरुष समानता, सर्व जातीतील स्त्री पुरुष समानता याच्याबद्दल त्यांनी कीर्तन केलं, त्याच्याबद्दल त्यांनी जागरूकता निर्माण केली. His Abhangas compositions are well known. He traveled to Punjab and propagate his thoughts. तर त्यांनी पंजाबमध्ये सुद्धा आपले विचार सांगितले. His composition are included in the Guru Granth Sahib of the Sikhs. तर शिखांचं जे गुरु ग्रंथ साहिब आहे याच्यामध्ये त्यांचं कंपोजिशन नमूद केलेलं आहे. And he propagated the message of Bhagavad religion from village to village in all quarters. सेकंड आहे संत ज्ञानेश्वर. आन्सर, फर्स्ट, संत ज्ञानेश्वर wrote the भावार्थ दीपिका or ज्ञानेश्वरी. Second, he also composed Amrutanbhav. Third, he showed a simple way of worship and conduct which the common people could follow easily. And fourth, his Pasaidan in Jnaneshwari uplifts the mind. थर्ड आहे संत एकनाथ. आन्सर, फर्स्ट पॉइंट, his composition include Abhanga, Gavalan, Bharud, etc. Second, he had stated the Bhagavad Dharma in detail in the simple manner. तर त्यांनी भगवत धर्म जो आहे सिंपल मॅनर मध्ये सांगितला आहे. His Abhangas shows the warmth of devotion. He presented people's life in Bhavartha Ramayana. He believed that the Marathi language was inferior to no other language. फोर्थ आहे संत तुकाराम. आन्सर, संत तुकाराम belonged to Dehu near Pune. Second point, his compositions or abhangas are very pleasant and lucid, reaching the greatest poetic highest. Third, his gatha is a precious teacher of the Marathi language. Fourth, he freed many poor families from the bond of loan.
Fifth point, he criticized the prevalent hypocrisy and superstition in the society. Now, fifth question, why were droughts a great calamity for the people? Okay, आणि याचा आन्सर बघा. The droughts were a great calamity for the people because दुष्काळ हा लोकांच्यासाठी खूप मोठी कॅलॅमिटी आहे. का? कारण द प्राइजेस ऑफ फूड ग्रेन हॅड रायझन. तर अन्नपदार्थांचे जे दर आहेत हे वाढतात. देअर वॉज अ सर्व्हिस सॅक्रिसिटी ऑफ फूड ग्रेन. सेवर सॅक्रिसिटी म्हणजे धान्यांची कमतरता भासते. Entire families were destroyed. There was no fodder for cattle. तर प्राण्यांना काही खायला नसतं. Water became scarce. पाण्याची कमतरता असते. Cattle and farms animal died. तर जे प्राणी आहेत, पाळीव प्राणी किंवा इतर शेतीच्या उपयोगासाठीचे प्राणी हे मृत्युमुखी पडतात. Agriculture was completely ruined and all financial transactions came to be standstill. सो इथे आपला हा जो एक्सरसाइज आहे संपला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.